6 एप्रिलला वाराणसीमधून एक थरकाप उडवणारी बातमी समोर आली। एका 19 वर्षाच्या तरुणीवर सलग 7 दिवस 23 नराधमांनी बलात्कार केल्याची घटना उघडीस आली। यानंतर देशभरात संताप उसळला, माध्यमं गोंगाट करू लागली आणि पोलिसांवर कारवाईचा दबावही वाढू लागला। पण या घटनेच्या मागचं खरं भयावह चित्र आता समोर आलंय आणि ते फक्त एका पीडितेपुरतं मर्यादित नाहीये। वाराणसीमधल्या कॉन्टिनेंटल कॅफेतून पोलिसांच्या हाती तब्बल 546 मुलींचे अश्लील व्हिडिओज आणि फोटोज हाती लागले आहे। म्हणजे या ठिकाणी कित्येक महिने व वर्ष एक भयंकर प्रकार शिजत होता, पण कोणीच लक्ष दिलं नाही। आतापर्यंत 12 आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि शेकडो पोलीस टीम्स बाकी नराधमांना शोधत आहेत। 29 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान एका 19 वर्षीय तरुणीला तिचे परिचयाने 3 आणि इतर 20 नराधमांनी ड्रग्जच्या नशेत 7 दिवस वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अत्याचार केला। यामध्ये कॉन्टिनेंटल कॅफे, लॉजेस आणि खासगी घरे यांचाही समावेश होता। मुलगी 4 एप्रिलला घरी परत आल्यानंतर सर्व घटना उघडीस आली। प्रकरणात जे नाव समोर आलंय ते म्हणजे अनमोल गुप्ता, या कॅफेचा मालक। त्याचा बाप शरद गुप्तावर याआधीच सेक्स रॅकेट चालवण्याचे आरोप आहेत। अनमोलच्या मोबाईलमध्ये सापडले 546 मुलींचे व्हिडिओज, जे इंटरनेटवरून नव्हे तर थेट कॅफेमधून शूट केले गेले होते। या व्हिडिओजमध्ये काही क्लिप सीसीटीव्हीच्या तर काही मोबाईलमधून थेट शूट केलेल्या आहेत। या व्हिडिओज फोटोचा वापर अनमोल गुप्ताने महाराष्ट्र, तमिळनाडू, बिहार, बंगाल, दिल्ली यासारख्या राज्यातील कस्टमरना पाठवण्यासाठी केला होता। हा कॅफे केवळ हुक्का पार्लर नव्हे, तिथे पूर्ण एक सेक्स रॅकेट चालते। अनमोल ड्रग्स आणि पैशाचा आमिष दाखवून मुलांना वापरायचा। हेच मुलं मग इतर तरुणींना प्रेमात अडकवायचे, कॅफेत घेऊन यायचे आणि तिथे त्यांचे व्हिडिओ शूट केले जायचे। पुढे ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून देहविक्री करून घेतली जायची। या रॅकेटमध्ये हिंदू व मुस्लिम व इतरही धर्माचे तरुण सहभागी होते। एक डेटा शीट पोलिसांच्या हाती लागले आहे, ज्यात रेग्युलर ग्राहकांची नावं, मोबाईल नंबर, त्यांच्या भेटींच्या नोंदी आहेत। आता पोलीस त्या प्रकरणावर कारवाई करत आहेत, परंतु पीडित तरुणी अजूनही बोलण्याच्या स्थितीत नाही। तिला मानसोपचार दिला जातोय। अद्याप 8 आरोपी फरार आहेत आणि त्यांचा शोधही सुरू आहे। अनमोलचा बाप शरद गुप्तालाही याआधी अटक झाली होती, पण कारवाई झाली नव्हती। सिग्ना पोलीस स्टेशनच्या हद्दीत हे सर्व चालू होतं, पण तिथल्या पोलिसांनाही संशयाच्या भोवऱ्यात ओढलं जाते। आतापर्यंत 41 ठिकाणी धाड टाकण्यात आली। 100 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहेत। त्यासोबतच हेही लक्षात ठेवायला हवं की वाराणसी म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ। मोदींनी या घटनेवर गंभीर दखल घेतली आहे आणि आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही दिले आहेत। एक बलात्काराची केस उघड झाली आणि त्यातून उलगडली गेली 546 तरुणींच्या शोषणाची तिरीमिरी। उत्तर प्रदेश पोलिसांसमोर आज एक भीषण आव्हान आहे आणि देशासमोर एक सत्य आहे की कॅफेच्या नावाखाली कोणत्या थरावर अपराध चालतोय। वेळ आली हे सगळं बंद करण्याची। या सर्व घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत जय महाराष्ट्र।